येताना मी पकडला गेलो तर माझी जीवावर येईल आणि जेलची हवा मला खायला लागेल त्याचं काय? बाबांनो, मुंगीहून साखर खायला शिका. हत्ती बनवून लाकडे फोडायचा प्रयत्न करू नका, मस्तकच फुटेल. काय सावकार, लुटून आणलेला माल तरी बघा. माल लय मोठ्या किमतीचा आहे. अहो, आम्ही आमचा जीव धोक्यात घालून यो माल लुटून आणला. आमच्या जीवाची काहीतरी फिकीर करा. त्या बुवानी सांगितलं मला तसं करायला. मला तसं करायचं नव्हतं दादा. पुढे पुढे काय झालं? बोला कुंडली धर्महानी, सज्जनांचे विडंबन, लुच्चांचा गौरव अशा भयानक काळात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिसेल त्या सामान्य माणसाला हाती धरून साधूंचे परित्राण, धर्माची जाणीव आणि प्रकार स्वाभिमान शिकवून बेबंद झालेल्या समाजाला धारेवर धरले. चोर बघ कसा तो आरामात जगतोय आणि आपण हे कसे फिरतोय बघ. मला आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नाही उरलाय. काय झालं? जीव एवढा स्वस्त आहे का रे? सज्जन असल्याचं काही लेबल आहे त्यांच्या कपाळावर? खोटारडा आहेस तू, खोटारडा. मला फसवतो आहेस. काय करू याचा? अरे पहिला चोराच्या वरच्याही मोठ्या चोराच्या घरचं अंड खात खात. त्यामुळे बुद्धी त्याच्यासारखीच आहे. घ्या आणि निघा. एक महिनाभर इकडे फिरकू नका. यावरून या कलियुगात सर्व देवदेवतांपेक्षा श्री दत्तप्रभूंचे कार्य खूप मोठे आहे. हो, काय सांगू देवा, ही जी माया आहे ना, माया, एक क्षणोक्षणी आपला घात करत आहे. कळलं का? त्याने भल्या भल्यांचा घात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाचून राहणार आहोत नाही ना. त्यामुळे ह्या मायेपासून सावध राहा. हो बुवा, म्हणजे पाप करायचं, चोरी करायची. अरे, चोराच्या घरात चोरीचा माल. संपूर्ण एपिसोड पहा अवधूत चिंतन या OTT प्लॅटफॉर्मवर. आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन आजच डाउनलोड करा अवधूत चिंतन.